नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल आणि तुम्ही पाहत आहात आय टी टॉक्स इन मराठी. खरं तर हा व्हिडिओ या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत माझा आय टी एक्सपिरियन्स, मी आत्तापर्यंत फेस केलेली आय टीमध्ये फेस केलेले चॅलेंजेस, मी आय टीमध्ये शिकलेलो नवीन नवीन गोष्टी, या सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. त्याचबरोबर सध्या आय टीमध्ये होणाऱ्या चालू घडामोडी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस कशी असते, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स कसे डेव्हलप केले जातात, त्यांना टेस्ट कसं केलं जातं, या सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तसेच या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये करिअर कसे करता येईल, आय टीमध्ये काळानुसार होणारे जे काही बदल आहेत त्याबद्दलही इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याचबरोबर सध्याची जॉबची सिच्युएशन आय टीमध्ये काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्याच्या आय टी क्षेत्रावर झालेला इम्पॅक्ट आणि त्यामुळे चेंज होणारे फ्युचर, या सर्व गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर या चॅनलच्या माध्यमातून मी फ्रेशर्स कॅन्डिडेटलाही गायडन्स करणार आहे. जे कॅन्डिडेट्स आता सध्या जॉब शोधत आहेत पण त्यांना जॉब शोधण्यासाठी खूप सारे चॅलेंजेस येत आहेत, त्यांना इझिली जॉब मिळत नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीही मी गायडन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही मला या जर्नीमध्ये तेवढाच प्रतिसाद द्याल, जेणेकरून मी नवीन नवीन माहिती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आय टी क्षेत्राबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळेल. चला तर मग सुरू करूया या चॅनलवरचा पहिला टॉपिक. या टॉपिकमध्ये मी फ्रेशर्स कॅन्डिडेट किंवा कमी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आणि त्यांना जॉब स्विचमध्ये येणारे जे अडचणी आहेत त्याबद्दल बोलणार आहे. त्यामागची प्रमुख कारणे कोणती कोणती आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आजकाल आपण पाहतो की खूप साऱ्या कॅन्डिडेट्सनी चांगल्या कॉलेजेसमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे, चांगले स्कोरही आहे त्यांना, आणि तरीही त्यांना जॉब मिळण्यासाठी अडचण येत आहे. काहींनी BCS केलेलं आहे, काहींनी BCA केलेलं आहे, काहींनी MCS केलेलं आहे, MCA केलेलं आहे, लाईक मास्टर्स डिग्री घेतलेल्या आहेत, तरी पण त्यांना जॉब ॲप्लिकेशन्समध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यांची प्लेसमेंट होत नाही आहे. इनफॅक्ट त्यांचा स्कोरही यामध्ये खूप जास्त चांगलेला आहे. त्यांचे ॲग्रिगेट पर्सेंटेज जे आपण म्हणतो तेही खूप चांगलं आहे इंजिनिअरिंगमध्ये किंवा कोणतीही दुसरी कॉम्प्युटरशी रिलेटेड डिग्रीजमध्ये, पण तरी त्यांची आय टीमध्ये इझिली एंट्री होत नाही. यामागे कॅन्डिडेटचा एक गैरसमज आहे, तो म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळंच त्यांची प्लेसमेंट होत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एकमेव कारण नाही आहे, तर यामागे 5 प्रमुख कारणे आहेत, ते आपण पाहणार आहोत. पहिलं कारण, कॉलेज व्हर्सेस इंडस्ट्रीज गॅप. महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीचा जर आपण सिलेबस पाहिला तर तो जास्त करून थेरॉटिकल सिलेबस तुम्हाला मेनली दिसेल. कोणती युनिव्हर्सिटी घ्या, पुणे युनिव्हर्सिटी घ्या, मुंबई युनिव्हर्सिटी घ्या किंवा कोणतीही महाराष्ट्रामधली युनिव्हर्सिटी घ्या, या युनिव्हर्सिटीचा सिलेबस हा थेरॉटिकल जास्त आणि प्रॅक्टिकल कमी आहे. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिटच इंडस्ट्री एक्सपेक्ट करतात. इंडस्ट्रीजला थेरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज कॅन्डिडेट्सला जास्त असलेलं बेटर आहे. यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की कॅन्डिडेट्स जेव्हा कॉलेजेसमध्ये स्टडी करत असतात तेव्हा त्यांचे थेरॉटिकल कॉन्सेप्ट खूप चांगले असतात, त्यांचा स्कोरही चांगला असतो. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत, डेटा स्ट्रक्चर झालं, कॉम्प्युटर ग्राफिक्स झालं किंवा कोणतेही कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट्स जे आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट्सचा मध्ये स्कोर जो आहे तो खूप चांगला असतो कॅन्डिडेट्सला, पण तरीही इंटरव्ह्यूमध्ये कॅन्डिडेट परफॉर्म करत नाही. याच्या मागचं मेन रिझन हे आहे की कॅन्डिडेटचं थेरॉटिकल नॉलेज हे प्रॅक्टिकल नॉलेजेसपेक्षा जास्त असतं. पण जेव्हा कॅन्डिडेट इंटरव्ह्यू फेस करत असतो तेव्हा इंटरव्ह्यूवर कॅन्डिडेटला प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त क्वेश्चन्स विचारतो आणि तिथेच कॅन्डिडेट फसतात. सो हे पहिलं रिझन आहे ज्यामुळे कॅन्डिडेट्सला रिजेक्शनचा सामना करावा लागत आहे. दुसरं रिझन, कॉम्पिटिशन. इथून मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कंपनी जेव्हा कॉलेजेसमध्ये हायरिंगला जात होत्या किंवा फ्रेशर्सची हायरिंग त्या ऑफ कॅम्पसही करत होत्या, तेव्हा जो सिलेक्शन रेट होता तो जास्त होता. त्याच्यामागचं रिझन असं आहे की कंपनीजला रिक्वायरमेंट जास्त होती आणि सप्लाय त्या कम्पेअरमध्ये कमी होता. आज ही सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. आज सप्लाय खूप जास्त आहे आणि कंपनीला रिक्वायरमेंट कमी आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे आणि इथून पुढेही ही कॉम्पिटिशन वाढतच असणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या कॉम्पिटिशनला सामना कसा करायचा यावर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. तिसरं रिझन, कंपनीजला रेडी टू वर्क कॅन्डिडेट पाहिजे आहेत. इथून मागच्या काळामध्ये कंपनीज या हायरिंग करून त्या हायर्ड कॅन्डिडेट्सला ट्रेनिंग देण्यावर कंपनीचा खूप जास्त भर होता. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी जेव्हा कॉलेजेसमध्ये किंवा कॅम्पसमध्ये हायरिंगला जायची तेव्हा तिथनं हायर केलेल्या कॅन्डिडेट्सला ती फीडबॅकनुसार वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये टाकायचे. काहींना डेव्हलपमेंट टाकायचे, काहींना टेस्टिंगमध्ये टाकायचे, काहींना सपोर्टमध्ये टाकायचे, काहींना SAPमध्ये टाकायचे. असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कॅन्डिडेट्सला कॅटेगराईज केलं जायचं आणि त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीवर त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं. आता ह्या ट्रेनिंगमध्ये कंपनीज खूप जास्त इन्व्हेस्टमेंटही करत होत्या. ते त्यांचे रिसोर्सेस लावत होते, त्यांचे सिनियर इंजिनियर्सकडनं त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं आणि त्यांना त्यांच्यासाठी डेडिकेटेड टाईम त्यांना अलोकेट केलेला असायचा. सो यामध्ये कंपनीज खूप सारा पैसा आणि टाईम दोन्ही पण इन्व्हेस्ट करत होते. पण आज ही सिच्युएशन लिटरली उलटी आहे. कंपनीजला आता सध्या ट्रेनिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नाही, त्यांना ट्रेनिंगमध्ये जास्त कॉस्ट इन्व्हेस्ट करायची नाही आहे, पण त्यांना कॅन्डिडेट्स रेडी टू वर्क पाहिजे. म्हणजेच
कोणताही कॅन्डिडेट्स जर कंपनीने हायर केला तर तो हायर केल्यानंतर त्या कॅन्डिडेटची जेव्हा जॉईनिंग होईल त्या जॉईनिंग डेटपासनं कॅन्डिडेट रेडी टू वर्क हवा आहे. म्हणजे कॅन्डिडेटला त्या जॉईनिंगपासनं त्या दिवसापासनं कॅन्डिडेटने प्रोजेक्टवर काम करण्याचं एक्सपेक्टेशन्स कंपनीचं आहे. चौथी रिझन, रेझ्युमेमध्ये क्लॅरिटी नाही आहे. मी आजकाल बऱ्याच कॅन्डिडेट्सचा रेझ्युमे पाहतो. मला त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने अशी दिसते की कॅन्डिडेट्सने रेझ्युमेमध्ये खूप सारी स्किल्स लिस्ट डाऊन केलेले आहेत. तुम्ही जर समजा कॉलेजेसमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स केलेले असतील किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवर काम केलेलं असेल आणि तुम्ही जर त्या टेक्नॉलॉजीला टचअप केलेलं असेल फक्त, तर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीजला तुमच्या रेझ्युमेमध्ये खूप जास्त हायलाईट करत आहात. आणि त्याचा प्रॉब्लेम असा होतो की इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूवर तुमचा रेझ्युमे पाहतो तेव्हा त्या इंटरव्ह्यूवरला तुमची हिस्ट्री माहिती नसते किंवा तुम्ही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये किती काम केलेलं आहे हे त्यांना माहीत नसतं. आणि त्यांनी जर त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्यावर आन्सर करू शकत नाहीत. आणि हे एक मेन कारण ठरतं तुमच्या रिजेक्शन मागचं. त्याच्यामुळं मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही रेझ्युमेमध्ये अशा गोष्टी किंवा अशा टेक्नॉलॉजीज मेन्शन करा ज्या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला थरोली नॉलेज आहे. तुम्ही भलेही वेगवेगळ्या स्किल्सला टचअप केलेलं असेल तरीही ते स्किल्स रेझ्युमेमध्ये जास्त हायलाईट करू नका. आणि जर इंटरव्ह्यूवरने तुम्हाला तरीही त्यावर प्रश्न विचारले तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीने आन्सर करा. या रिझनबद्दल तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला डेफिनेटली डिटेलमध्ये व्हिडिओही शेअर करेल. तसं तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मेन्शन करा. मी नक्कीच यावर व्हिडिओ डिटेलमध्ये करेल. आणि पाचवं आणि महत्त्वाचं रिझन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मार्केटमध्ये स्लो डाऊन आलेला आहे, ही फॅक्ट आहे. आणि कंपनीजला अगोदर जेवढे रिसोर्सेस किंवा अगोदर जेवढे एम्प्लॉईज लागत होते त्या एम्प्लॉईजऐवजी कमी एम्प्लॉईज प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या कॉम्बिनेशनमध्ये जास्त काम होत आहे आणि कामाला लागणारा वेळही वाचत आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही यावर इम्पॅक्ट झालेला आहे. सो हे आहेत 5 प्रमुख कारणे ज्यामुळे सध्या ओव्हरऑल जॉब मार्केटची सिच्युएशन थोडी खराब आहे आणि यामुळे फ्रेशर्सला जॉब भेटण्यामागं प्रॉब्लेम येत आहेत. आता यापुढे काय? जर हे रिझन्स आहेत तर तुम्ही कसं केलं पाहिजे? तुम्ही घाबरून न जाता तुम्ही यासाठी हे चॅलेंजेस टॅकल करण्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. आणि डेफिनेटली मी यावर माझा नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत ज्यांनी आताच IT करिअर स्टार्ट केलेलं आहे किंवा जे IT करिअर स्टार्ट करणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.